गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील परधडी घाट परिसरात गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे। कौटुंबिक वादातून पती गोविंद माळी व वर्ष 25 राहणार कोटमगाव तालुका येवला याने आपल्या पत्नी राणी गोविंद माळी व वर्ष 20 हिच्यावर चाकूने सलग वार करून गंभीर जखमी केले। घटनेचा तपशील गोविंद माळीने मित्राला भेटायला जायचे कारण सांगून पत्नीला दुचाकीवर बसवलं। तो तिला परधडी घाटातील सुनसान भागात घेऊन गेला। तिथे वाद चिघळल्याने संतापलेल्या गोविंदने पत्नीच्या मान, पाठ, पोट व कमरेवर सलग सपासप चाकूने वार केले। गंभीर जखमी अवस्थेत पीडितेला घाटात सोडून तो दुचाकीसह फरार झाला। पीडितेची मदत व उपचार जखमी अवस्थेत असताना पीडितेला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 12 सप्टेंबर रोजी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी तिची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं। जखमी महिलेने पोलिसांनी दिलेल्या निवेदनात पतीकडून हल्ला झाल्याचं संपूर्ण तपशील सांगितले। त्यावरून नांदगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांच्या पथकाने तपास सुरू करून आरोपी गोविंद माळी याला येवला तालुक्यातून अटक केली आहे। परधडी घाटामध्ये यापूर्वी अनेक वेळेला खून करून बाहेर जाऊन मृतदेह येथे आणून या घाटात फेकले जात असायचे। ते अनेक खुनाच्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा तपास देखील पोलिसांनी वेळोवेळी केलेला आहे। मात्र 3 ते 4 वर्षांमध्ये हा घटनाक्रम थांबला होता, परंतु आता पुन्हा या घाटामध्ये हे प्रकार होऊ लागले। या घटनेमुळे परधडी घाट परिसरात मोठी खळबळ माजली आहे। नागरिकांनी वेळेवर सतर्कता दाखवल्यामुळे पीडितेला मदत मिळाली, मात्र कौटुंबिक वादातून इतक्या निर्गुण स्वरूपाचा हल्ला झाल्याने समाजात संताप व्यक्त होत आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।